तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। हिंदी सक्तीकरणाच्या विरोधात दोन्ही ठाकरे बंधू जे आहेत ते एकाच दिवशी एकाच वेळेला मोर्चामध्ये सामील होणार आहे। खरं तर राजकीय पटलावरती दोन्ही ठाकरे एकत्र येणार या चर्चा गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू आहे, परंतु आता मात्र हिंदी सक्तीकरणाच्या विरोधात 5 जुलैला दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येतात। या सगळ्या संदर्भात बोलण्याकरता आपल्यासोबत ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते आहेत। गुणरत्न सदावर्ते जी, तुम्ही अगोदरच राज ठाकरे यांच्यावरती टीका करतायत की जो आंदोलन ते करतात आहेत ते नियमबाह्य पद्धतीने, असंविधानिक पद्धतीने, परंतु आता त्या राज ठाकरे यांनी आयोजित केलेल्या मोर्चाला उद्धव ठाकरे देखील सोबत येऊ पाहतात आहेत। या गोष्टीकडे कसं पाहता? बघा, मला आम्ही की नाही लई कष्टकरी माणसं आहोत आणि आम्हाला की नाही म्हणजे आमचे जे हे असतात आमच्या ज्या चळवळी आहेत ते श्रमजीवी चळवळीतून आम्ही आलेले माणसं आहोत, गुराखी चळवळीतून आलेले आहोत। ते म्हणतात ना, ते बेश्रमाचा पाला जे राहते की नाही ते किती हिंसा झाला लोक म्हणतात। तर असे काही लोक राहतात बेश्रमाच्या झाडासारखे। मला कोणालाही बी कोणाचा अपमर्द करायचा नाही, परंतु ह्या मनी आहेत। आता तुमच्या प्रश्नाला उत्तर देतो उद्धव ठाकरेच्या अनुषंगानं। बघा, उद्धव ठाकरे स्वतःच निर्मिक आहे, हिंदी भाषा तिसरी आणण्याबाबतीतला निर्माता आहे आणि डॉक्टर माशेलकर समितीपासूनचा तो निर्माता आहे। हे आता सगळ्यांना माहिती आहे, उघड्या डोळ्यांनी सगळ्यांनी बघितलं आहे, कानाने ऐकलं आहे, पुरावे आहेत, आमच्याकडे पुरावे आहेत। आता त्यापुढं जाऊन मोर्चा कशासाठी आहे? हे लहान लेकरांच्या ज्ञानार्जनाची हत्या, लहान लेकरांच्या ज्ञानार्जनाची हत्या, लहान बालगोपाळांच्या ज्ञानार्जनाची हत्या करणारा हा मोर्चा आहे। हा मोर्चा प्राईड नाही, हा मोर्चा शेम आहे। हा मोर्चा प्राईड नाही, हा मोर्चा शेम आहे। कारण तुम्हाला सांगतो, उद्धवला आणि राज ठाकरेला की नाही प्रगल्भता नाही। या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला सांगतो अनेक भाषा आहेत, तिसरी भाषा म्हणून कोणती भाषा घ्यावी हे त्यांनी सांगावं। तिसरी भाषा ही लोकांनी निवडली आहे हिंदी, कारण ती आंतरराष्ट्रीय स्तरावरली म्हणजे इंटरनॅशनल सेकंड लँग्वेज बनली आहे आणि या देशाची भाषा आहे, त्याच्यामुळे लोकांनी ती स्वीकारली आहे। आणि उद्धव आणि राज ठाकरेला काही म्हणजे मला असं वाटतं की तोंड दाखवण्यासारखं नाही। आणि मला असं वाटतं की उद्धव ठाकरे स्वतःच्या कर्माचे फळ भोगायलेत। त्यांचा मुलगा स्वतः आदित्य काय म्हणताय चॅनलसमोर की म्हणे लोय भाऊ भाषिक राहिलं पाहिजे। हे तुम्हाला सांगतो, ह्यांची लेकरं पहिली भाषा कोणती म्हणून शिकले? आदित्य ठाकरे इंग्रजी भाषा म्हणून पहिली भाषा शिकलेला आहे। माफी मागा जर तुम्हाला जर खरंच एवढा कळवळा असेल तर। राज ठाकरेचा मुलगा पहिली भाषा इंग्रजी म्हणून शिकलेला आहे। माफी मागा जर तुम्हाला खरोखर मराठी माणसांना दाखवायचं असेल तर सत्यता दाखवा तुमची। ते तुम्ही करणार नाहीत, कारण ते धारिष्ट तुमच्यामध्ये नाही आहे। आणि म्हणून मला असं वाटतंय, आमच्या परत गुराखी साहित्यात म्हणतात थुकून टाकलं, तसंच सन्माननीय एकनाथरावजी शिंदे साहेबांनी या उद्धवचं राजकारण जे आहे थुकून टाकलेलं आहे। सन्माननीय एकनाथरावजी शिंदे साहेबांनी या उद्धवचं राजकारण थुकून टाकलेलं आहे। सन्माननीय एकनाथरावजी शिंदे साहेबांनी या उद्धवचं राजकारण थुकून टाकलेलं आहे। आणि तुम्हाला सांगतो, त्या पुढं जाऊन की ज्या प्रकारे हे व्यक्त होत आहेत दादा भुसेंच्या बाबतीत, दादा भुसेंचा अपमान हा महाराष्ट्राचा अपमान आहे, शिक्षणशास्त्राचा अपमान आहे। मला सांगा, हे अपमान करण्याची आणि कोण येते पाहून घेऊ हे म्हणण्याची हिंमत त्यांच्यामध्ये कशी आहे? हां, ही तुगलुकी आहे का? ही मोगलाई आहे का? हां, आणि संजय राऊत, तुम्हाला सांगतो, यांना जर सगळ्यांना खरोखरच काही दाखवायचं असेल तर यांनी डेटा दाखवावा, सायंटिफिक डेटा दाखवावा। जे फ्लॉप हिरो आहेत ना, फ्लॉप शोच्या हिरो 1.97 TRP है भाई बिग बॉस में की। और माधुरी जी दीक्षित वर्ल्ड फेम है भाई, नाना पाटेकर वर्ल्ड फेम है भाई। एक लक्षात ठेवा, एवढं माणसानं खोटारडं वागू नये। जे सपाततं तेवढं ठीक आहे, पण सपादण्या पलीकडे जाऊ नये ना, बेशरामाच्या झाडासारखं वागू नये। खरं तर पण तुमच्यावरती मात्र राजकीय दृष्ट्या आरोप लागतोय की तुम्ही फडणवीसांचे पाळीव कुत्रे आहेत म्हणून असा थेट आरोप संजय राऊत करताना पाहायला मिळतात। मनसेचे अनेक नेते मंडळी म्हणतात की तुम्ही सत्ताधारी पक्षांशी सोबत आहात म्हणून। मला एक सांगा,
आमचे सन्माननीय उद्योगमंत्री उदय सामंत गेल्याच्या नंतर किती शांती होते राज ठाकरेची, किती शांती होते राज ठाकरेची. आमचे उदय सामंत गेल्याबरोबर किती शांती होते राज ठाकरेची. मी अर्वच्य भाषेत बोलणार नाही. श्वानाचा पशूंचा सुद्धा मान करतो. मी त्यांच्यासारखं कुत्रं मांजरं म्हणणार नाही, कारण उत्तर ज्यांच्याकडं नसतंय ते असे म्हणजे थडथडून जातात, फडफडून जातात. परंतु आमचे एकनाथरावजी शिंदेसाहेब भेटायला जातात, नंतर आमचे उदयजी भेटायला जातात. मग ते जड झाले की शांत, आणि त्याच्यानंतर टन टन टोल रे बाबा, टन टन टोल रे बाबा, याचं उत्तर आहे का? मला चुकीच्या उपमा देण्याऐवजी मी जर बोलायला सुरुवात केली ना तर पळता भुई कमी पडेल, पळता भुई कमी पडेल, पळता भुई कमी पडेल. हे सगळं आहे ना, हे गलिच्छ राजकारणाचा पार्ट आहे. याला मी घाबरत नाही आणि मी भीक घालत नाही. परंतु तुम्हाला सातत्यानं दलाल म्हणून उल्लेख करतात, सातत्यानं तुम्ही कोणाची तरी सुपारी घेता आणि ती सुपारी वाजवण्याचा तुम्ही प्रयत्न करतायत, असं विरोधकांचा आरोप आहे. मुळात ठाकरेंच्या शिवसेनेचा आणि मनसेचा हा सगळा आरोप आहे. कसं आहे की उद्धव आहे ना, उद्धव अशा म्हणजे विकृतीच्या राजकारणामुळं उद्धवच्या आणि राज ठाकरेच्या त्या कभी कभी राजनीतीच्या कारणामुळं माझ्यावर काहीतरी बोलल्यामुळे त्यांना प्रसिद्धी मिळते आणि ते प्रसिद्धीचे भुकेले आहेत. आणि त्याच्यामुळं मला असं वाटतं की महाराष्ट्राची संस्कृती नाही की दलाल वगैरे म्हणण्याची. मी जर म्हणलं मी खालच्या भाषेत, कारण आम्ही तर गुराखी साहित्यातले आहोत, आम्ही बोलायला बसलो तर आम्ही खूप बोलू शकतो. हम तो डाकू के खानदान से है, समजे ना. त्याच्यामुळे आम्हाला कशाची भीती वाटत नाही आणि अशा भुकणाऱ्यांना आम्ही किंमत देत नाही. आम्ही तेच करतो. यांनी म्हणलं होतं बंबई बंद, हम बोलो थे बंबई चालू, डंके की चोट पे बंबई चालू. असाच जरंगे आला होता फडफड करत, बंबई में आएंगे, बंबई डिस्टर्ब करेंगे, हमने बोला था बंबई को आज नहीं आने देंगे. आजही सांगतो, यांनाही सांगतो, मराठी सह हिंदी मुलं शिकत आहेत. शाळा 16 जूनपासून सुरू झाल्या आहेत. यांच्या बुडाला किती आग लागो, यांनी मला जे म्हणायचं ते म्हणू द्यात. कारण जेव्हा माणसाकडे उत्तर नसतंय तेव्हा माणूस अर्वच्छ खालच्या स्तरावर जाते. त्याच्यामुळं ह्यांना जे बोलायचं आहे ते यांच्या दुकानदारीचा भाग आहे. कारण आजही मला वाटतं ब्रँड म्हणला आहे संजय राऊत. ब्रँड कशाचं असते? राजकारण हे सामाजिक असते. ठाकरे ब्रँड म्हणजे दुकानच ना, ब्रँड हे दुकानदारी आहे. म्हणजे मला दलाल म्हणण्यापेक्षा हे दुकानदार झालेत राजकारणातून. आता तर लेकरांच्या टाळूवरल्या राजकारण करायला निघालेत, लेकरांच्या टाळूवरली दुकानदारी करायला निघालेत. कोणता सौदा आहे? कौन सा सौदा है? कौन सा सौदा है? पूछता है महाराष्ट्र. टोल का तो सौदा नहीं है, खत्म हो गया. फिर ये कौन सा है? गली के चुनाव का, गली के चुनाव का, गली के चुनाव का, गली के चुनाव का. एवढं पुरेसं आहे यांना. एक शेवटचाच प्रश्न राहिला आता. 5 जुलैला दोन्ही ठाकरे बंधू एकत्रित आंदोलन करतात. तुम्ही म्हणतात की असंविधानिक पद्धतीने हा सगळा आंदोलन आहे म्हणून. तुम्ही ह्या आंदोलनाच्या विरोधात कोर्टाची पायरी चढणार का? या आंदोलनाच्या विरोधात काही पिटिशन्स वगैरे टाकणार? तुम्हाला सांगतो, ह्यांच्या या आंदोलनाच्या विरुद्ध कायदेशीर पावलं आम्हाला उचलायचेच आहेत. न्यायालयात आम्हाला जायचंच आहे. कारण आता शिक्षण धोरण लागू झालेलं आहे. विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकं मिळालेली आहेत. वर्गामध्ये गुरुवर्य जाऊन शिकवत आहेत. सरस्वतीचं हिंदीचं ज्ञान विद्यार्थी घेत आहेत, सरस्वती आईचं. त्याच्यामुळं तुम्हाला सांगतो म्हणजे ही गोष्ट एक्झिक्यूट झालेली आहे. आता राहिला प्रश्न मोर्चाचा. जर आमच्या धनगर भावांना, हटकर भावांना, वंजारी भावांना, बंजारा भावांना, अनुसूचित जाती जमाती, भटके, त्याचबरोबर आमच्या कुडमुड्या जोशी ब्राह्मणांना जो मोर्चाच्या बाबतीतला कायदा लागू आहे, जो जरंग्याला मोर्चाच्या बाबतीतला कायदा लागू आहे, तोच राज ठाकरेला लागू आहे. राज ठाकरे वेगळं लाडकं बाळ होऊ शकत नाही. आणि जर राज ठाकरेला जर मोर्चा तिथून काढला तर तो बेकायदेशीर मोर्चा, कायदाबाह्य मोर्चा, कायदा हातात घेतलेला मोर्चा एकाने काढला तर तेच उदाहरणं न्यायालयासमोर उद्या लोक देतील. आणि न्यायालयाने केलेली पायमल्ली असेल, कंटेम्प्ट ऑफ कोर्ट असेल, संबंधित पोलीस स्थानकाचे दोन्ही पोलीस इन्स्पेक्टर कंटेम्प्ट खाली असतील. याच्यात राज्य सरकारचा काही संबंध नसतो, गृहमंत्र्यांचा काही संबंध नसणार आहे. पोलिसांना न्यायालयाने दिलेल्या सूचनांप्रमाणे पोलिसांनी जर अशा प्रकारे कायदाबाह्य ठिकाणाहून मोर्चा काढत असतील तर नुसतं पावबंद नाही तर शहानी विरुद्ध सरकार नावाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या जजमेंट प्रमाणे
तातडीनं यांना पावबंद करावं, यांना अटक सुद्धा करावी वेळ प्रसंगी. धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते होते. ते म्हणतात की 5 जुलैला जो ठाकरे बंधूंचा मोर्चा होणार आहे त्या मोर्चाच्या विरोध तो असंविधानिक मोर्चा आणि त्या सगळ्या संदर्भात मी कोर्टात जाण्याची देखील तयारी केलेली आहे असं मत जे आहे ते ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलेलं. व्हिडिओ जर्नलिस्ट नागनाथचं अक्षय मंकणी, TVN मराठी, मुंबई. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.